तंत्रज्ञानामुळे आपलं आयुष्य इतकं सोपं झालंय की आपण त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायला लागतो। पण जेव्हा हेच तंत्रज्ञान चुकीच्या हातात पडतं तेव्हा काय होतं? एका क्षणात आपली मेहनतीची कमाई, आपलं सगळं कष्टाचं आयुष्य डोळ्या देखत पाण्यासारखं वाहून जातं। कोणीतरी तुम्हाला फोन करेल, व्हिडिओ कॉलवर बोलायला सांगेल आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल। पण जेव्हा समोरचा चेहरा हा एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासारखा दिसतो तेव्हा कोणाचाही विश्वास बसू शकतो। आणि इथेच सायबर गुन्हेगारांनी बाजी मारली। त्यांनी थेट महाराष्ट्रातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांचा AI निर्मित चेहरा वापरला आणि एका निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला आणि त्यांच्या पत्नीला तब्बल 78,60,000 रुपयांचा गंडा घातला। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये। छत्रपती संभाजीनगर येथील एक वृद्ध दाम्पत्य, ज्यापैकी पती हे विभागीय आयुक्त कार्यालयातून निवृत्त झालेले वरिष्ठ अधिकारी, त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला। फोनवर बोलणारी व्यक्ती स्वतःला पोलीस अधिकारी म्हणवत होती। त्याने सांगितलं, तुमच्या बँक खात्यात दहशतवाद्यांच्या खात्यातून 20 लाख रुपयांचा संशयास्पद व्यवहार झाला आहे। एवढंच नाही तर त्यांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवण्यात आली। आता डिजिटल अरेस्ट म्हणजे काय, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। सायबर गुन्हेगारांनी बनवलेली हे एक खोटी कहाणी आहे, ज्यात तुम्हाला घरी बसल्या बसल्या अटक केल्याचं भासवलं जातं आणि तुम्हाला मानसिक दबावाखाली आणलं जातं। या दाम्पत्याला सलग 6 दिवस 2 ते 7 जुलै फोन आणि व्हिडिओ कॉल्स येत राहिले। गुन्हेगारांनी त्यांना सांगितलं, आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोला, आणि मग समोर आला विश्वास नांगरे पाटील यांच्यासारखा दिसणारा चेहरा। पण हा चेहरा खरा नव्हता, तो होता AI तंत्रज्ञानाने बनवलेला खोटा चेहरा। या बनावट चेहऱ्याने दाम्पत्याशी बोलत त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना तब्बल 78,60,000 रुपये गमवायला लागले। ही रक्कम त्यांच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आली। या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे। ही गोष्ट इथेच थांबत नाही। अशीच एक घटना एका नामांकित कंपनीच्या कंपनी सेक्रेटरी सोबत घडली। त्यांना व्हॉट्सअपवर कंपनीच्या डायरेक्टरच्या नावाने बनावट नंबरवरून मेसेज आला। या मेसेजद्वारे त्यांचा विश्वास संपादन करून तब्बल 1,93,00,000 रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आलं। या प्रकरणात पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे। पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते, सायबर गुन्हेगार आता इतके हुशार झाले आहेत की ते कोणालाही आपल्या जाळ्यात अडकवू शकतात। कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून गुन्हेगार कोणत्याही चेहऱ्याचा खोटा व्हिडिओ बनवू शकतात। यात आवाज, चेहरा, हावभाव सगळं खरं वाटतं, पण प्रत्यक्षात ते बनावट असतं। तुमच्यावर गुन्हा दाखल होईल, तुम्हाला अटक होईल अशा धमक्या देऊन लोकांना घाबरवलं जातं। वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव, त्यांचा चेहरा किंवा बनावट कागदपत्र दाखवून लोकांचा विश्वास जिंकला जातो। प्रकरण मिटवण्यासाठी किंवा तपासासाठी म्हणून पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितलं जातं। पोलीस कधीही फोनवरून किंवा व्हिडिओ कॉलवरून अटक करत नाहीत। असा फोन आला तर थेट स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधा। व्हॉट्सअप किंवा ईमेलवर येणाऱ्या संशयास्पद लिंक्सवर क्लिक करणं टाळा। कोणीही फोनवर तुमचे बँक खाते, OTP किंवा पासवर्ड मागत असेल तर सावध व्हा। जर कोणी वरिष्ठ अधिकारी म्हणून बोलत असेल तर त्यांची ओळख तपासा आणि थेट संबंधित कार्यालयात संपर्क करा। अशा प्रकारच्या फसवणुकीबाबत तुमच्या कुटुंबियांना सांगा, विशेषतः वृद्ध व्यक्तींना सावध करा। आज तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलं आहे, पण त्याचबरोबर सायबर गुन्हेगाराचं काळीजही काळं झालं आहे। विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चेहरा वापरून फसवणूक करणं हा सायबर गुन्हेगारांचा नवा खेळ आहे। पण आपण सावध राहिलो तर या खेळात त्यांचा पराभव नक्की होईल। पोलिसांनीही आवाहन केलं आहे की डिजिटल अरेस्ट सारखा कोणताही प्रकार कायदेशीर नाही, त्यामुळे कोणत्याही अनोळखी फोन किंवा व्हिडिओ कॉलवर विश्वास ठेवण्याआधी 10 वेळा विचार करा। तुमची मेहनतीची कमाई, तुमचं मानसिक स्वास्थ्य या गुन्हेगारांच्या हातात जाऊ देऊ नका। सावध रहा, सुरक्षित रहा। तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला असा अनुभव आला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।